रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, नर्मदे हर. आज नर्मदा परिक्रमातील आपला आहे दुसरा दिवस. आज आम्ही आलेलो आहोत बडवानी राजघाटावर. तर बडवानी हे शहर आहे हे, आणि इथं राजघाट आहे. तर या घाटावर आपण आलेलो आहोत स्नानासाठी. तर इथंच आपण मैयाची आरती करणार आहोत. तर तुम्ही पहा किती मोठे मोठे मासे समोर दिसतात या नर्मदेच्या जलामध्ये. खूप सुंदर असा विहार सुरू आहे त्यांचा, आणि सूर्य उगवलेला आहे. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही स्नानासाठी आलो इथं. आपले आरतीचं सामान घेऊन इथेच असं 2 रांग आपण दिंडीमध्ये जातो ना पंढरपूरला. त्या दिंडीचा सगळा आकडा करता आपण. मानव निसर्गाच्या पंचमहाभूते जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांना वापरून त्यांचा आराधक राहिला. यात नद्यांना फार महत्त्व आहे. आमच्या गौरवशाली सभ्यता आणि संस्कृतीचा जन्म नद्यांच्या काठावरच झाला. वेदांमध्ये नर्मदेचा कुठेही उल्लेख नाही. नर्मदा काठच्या सर्व तीर्थस्थानाचे उल्लेख स्कंद पुराणाच्या रेवा खंड आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य महिष्मती महात्म्यामध्ये दिला गेलेला. तर आज नर्मदा परिक्रमाचा आहे दुसरा दिवस, आणि आम्ही आलेलो आहोत बडवानी येथे राजघाटावर आरती करण्यासाठी. तर मैयाचं आज सुंदर असं अनोखं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप सुंदर नितळ असं जल इथं आहे, आणि खूप सुंदर रूप आहे मैयाचं इथलं. नर्मदेच्या जलामध्ये जेव्हा आपण स्नान करतो, पाप ताप सर्व हरते इथे, तेव्हा इथं नर्मदे हर असे म्हणतात. मस्त जलाने स्नान घालायचा. तर इथं राजघाटावर बडवानी येथे मैयाची छान अशी आरती झाली. आता सर्वांचं आवरलंय. मारेवाच्या दोन्ही काठावर पायी पायी अनेक तीर्थक्षेत्र स्थित आहेत. यांच्या पाण्यामध्ये स्थित सर्व पाषाण शिवरूप होऊन पूजनीय आहेत आणि स्वयंभू प्राणप्रतिष्ठित आहेत. नर्मदामध्ये स्नान करून विधिवत पिंडदान केल्याने पितर सुद्धा तृप्त होतात. याच्या पाण्यामध्ये विसर्जित अस्थी सुद्धा पाषाण रूप होत असतात. वासुदेवाय. चला सर्वांनी रांगेत चालायचं, व्यवस्थित रांगेत. हार्दिक अभिनंदन, स्वागत है सभी श्रद्धालु माँ नर्मदा मैया की चाय की प्रसादी लेकर के जाए. चाय प्रसादी की व्यवस्था समिति द्वारा और आप सभी के सहयोग से यहाँ पर प्रतिदिन निरंतर संचालित होती है. सर्वांनी मिळून आम्ही इथं चहाची प्रसादी ग्रहण केलेली आहे मैयाच्या तीरावर. सर्वांचे भोजन झाल्यानंतर आम्ही पुन्हा गाडीमध्ये विराजमान झालो. तर गाडीमध्ये भरपूर प्रवास करताना आपल्याला आनंद मिळत आहे, तो अभंग, गवळणी आणि प्रवचन या सर्वांचा. तर चला व्हिडिओमध्येच पूर्ण एन्जॉय करा. अशा पद्धतीने गाडीमध्ये स्लीपर कोचमध्ये सत्संग करत करत आपला सुंदर असा प्रवास सुरू आहे. दुपारच्या वेळी खूप असं ऊन असतं. तर आता आम्ही थांबणार आहोत शूलपाणीच्या एका घनदाट अशा जंगलामध्ये.
क्या बात है, क्या बात है। गाडी गरम झाली आमची. सरबत प्यायचं, सरबत थंडगार. तर इथं खूप मोठं असं शूलपाणीचं जंगल आहे आणि या जंगलामध्ये आपल्याला पूर्ण आंब्याचे झाडं पाहायला मिळतात. तर आता इथं आम्ही थांबलो होतो. दुपारची वेळ आहे आणि खूप अशी गरम झालेली आहे गाडी. तर त्यामुळं थोडंसं थंड होण्यासाठी आम्हीही या सावलीला थांबलेलो आहोत. इथं सुंदर असं एक छोटंसं मंदिर आहे आणि सुंदर अशी विहीर आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. तर या परिसराचाही आपण मस्त असा आनंद घेऊया आणि थंडगार असं सरबत पण या शूलपाणीच्या जंगलामध्ये पिऊ आणि तृप्त होऊ. तर इथं महाराज जे आता करणार आहेत प्रवचन, तर त्या प्रवचनाचाही आनंद घेऊया. तर चला, आमच्याबरोबर तुम्हीही नर्मदा परिक्रमा करत आहात तर नक्की पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. दुपारच्या वेळी ना गाडीमध्ये सुद्धा इतकं गरम होतं ना, कारण इकडे आहे ना खूप अशी उष्णता आहे. तर आता सगळेच थांबलेत पहा इथं सावलीला आणि आचार्य भाऊंनी सरबत केलं. आता सरबत पिऊ, जाऊ पुढं. मग गाडीत बसू. विहीर आहे ना, किती वर पाणी, बारव दिसती. हा डब्यात छान. थंडगार सरबतचा आस्वाद घेऊन आणि महाराजांच्या शुद्ध वाणीतून प्रवचन ऐकून, तर हे प्रवचनचा व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे, नक्की जाऊन पहा. नर्मदे हर. शूलपाणीच्या जंगलामध्ये आम्ही थांबलेलो आहोत थोडा वेळ आणि माझ्याबरोबर आहे छोटीशी परिक्रमावासी गायत्री. आणि आता महाराजांनी छान असं इथं प्रवचन सांगितलंय शूलपाणीच्या जंगलामध्ये. तर पहा, पूर्ण असे आंब्याचे झाडं आहेत इथं आणि आम्ही मस्त असं सरबत पण घेतलंय, आहे का नाही, लिंबू सरबत आहे का नाही मावशी? कसं झालं प्रवचन? एकदम भारी सांगितलं, हा, छान सांगितलं ना, माहिती सांगितली. हा. तर गाडी गरम झाली होती त्यामुळे थांबलो होतो आणि ही छोटीशी परिक्रमावासी पण आमच्या बरोबर आहे, गायत्री, आहे का नाही? तर मस्त असं आता निघालोय आम्ही, गाडी पण गार झाली. तर चला, नर्मदे हर. नर्मदे हर. भक्ति भाव से जाऊं तो भक्ति भाव से जाऊं तो कर दुखों से पार पवन सुत धरती बारंबार, पवन सुत धरती बारंबार, हे दुख भंजन तर मैत्रिणींनो, आज आपण आता या नर्मदा परिक्रमाचा दिवस दुसरा, तर या व्हिडिओचा इथंच एंड करत आहोत. कारण आता चालता चालता तुम्हाला मी दाखवत आहे मध्य प्रदेशमधील हे सुंदर असे शेत्या. तर खूप असे गहू आहेत, हरभरा, केळीचे भरपूर असे पिकं आहेत, इकडं तंबाखू आहे. तर चला, व्हिडिओ पूर्ण असे एन्जॉय करत चला. तर संध्याकाळच्या आरतीला आम्ही आलेलो आहोत प्रकाशामध्ये. तर प्रकाशा शहर हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि इथे तापी नदी आणि नर्मदा नदीचा संगम आहे. तर तापी नदीच्या नर्मदा नदीच्या संगमावर स्नान केलं, कारण आज आहे चंद्रग्रहण. आणि नंतर महादेवाचं दर्शन घेतलं. डोक्या सून आहे का ती डोक्यावर? हा. आणि खाली सासू आहे काय ती? मनसा.
बरोबर. संध्याकाळची आरती केली, भोजनही इथंच केलं. तर आम्हाला खूप एक विशेष असं मंदिर पाहायला मिळालं. तर इथं सासूच्या डोक्यावर सून बसलेली आहे. तर हे मनसा मातेचं मंदिर आहे आणि हे खूप असं प्रकाशामधलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. हेही आज आम्हाला पाहायला मिळालं.